हॉटेलला पोचायला आम्हाला अजून अर्धा तास आहे, पण हालत एवढी टाईट झाली ना, बोटं ना हे बघा एकदम कडक झाली, अशी क्लच आणि ब्रेक दाबायलाच जमत नाही, एवढं गार म्हणजे गाराटलोय मी अक्षरशः. कुठे आलेत बघ, हे बघ रोडवर. हां रिस्की म्हणजे रिस्की, हां कोसळून आलेले आहे ते वरती. हे म्हणजे हे बेकारच आहे, इथे थांबूच शकत नाही तू. खड्डा आहे काय खाली? काय काहीच नाही आहे. लडाख लडाख लडाख. बाकी थंडी कडक आहे, चेहरा काळा पडलाय, ओठ फुटलेत, तर थोडासा त्रास होतोय. आता थंडीचा त्रास होतोय, बाकी काय करता त्रास नाही. ब्रिदिंगचा काय ओके आहे. काय नजारा आहे बघा, नजारा सुपर नजारा आहे बघा ना. हे छोटंसं हॉटेल आहे आणि हे बघा ना इकडे असं हे सगळं सौंदर्य बघत बघत आपल्याला जायचं आहे. हे सगळे आठवणी घेऊन जायचे आहेत आपल्याला. बघा तो बघा बर्फ, हा बघा इथे बर्फ आहे. कुठे आलो बघा, हे बघा हिटरच्या इथे त्यांच्या आपले होमस्टे आहे, त्यांच्या डायरेक्ट किचनच्या इथे झालो आहे मी. बघा ही काहीची परिस्थिती बघाय झाली आहे. हे भाईसाहेब मस्त लवकर पोचले म्हणून एकदम तयारीत आहे बघा. हा आता थोडं बरं वाटलं बाबा. माझं हे बघ आमची बोटच ही अशीच होत नव्हती, बघ अशी असंच होत नव्हतं माहिती आहे का. माझी हालत टाईट झाली पाहिजे. थोडा प्रॉब्लेम नाही, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या बाईकचा. मला आता असं वाटतं की मला रिटर्न मुंबईलाच जावं लागेल गाडी ट्रान्सफर करून. एवढा प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे माझ्या बाईकचा शॉक ऑब्सर गेला आहे. आणि हे कालपासून प्रॉब्लेम व्हायला लागला. इथपर्यंत चांगली आली, मला वाटतं खारदुंगलापर्यंत. खारदुंगलाच्या पुढे आल्यानंतर गाडी अशी पूर्ण पंप व्हायला लागली अशी, एवढी म्हणजे नॉर्मल हल्ली तरी. तर मग मला वाटलं की लगेज जास्त असल्यामुळे होत असं आहे, पण लगेज तर नाही. मी नॉर्मल लगेज काढून पण जेव्हा हलवली, फक्त अशी 2 बोटाने हलवली, तर गाडी अशी पूर्ण हलते एवढी. त्यामुळे तो उडाला आहे, गेला आहे. आणि ऑप्शन आता प्रॉब्लेम असं झाला आहे, जिकडे आम्ही आहोत हुंडरला तिकडे काहीच नाही आहे. लेह लडाखला सर्व्हिस सेंटर आहे, त्यांना कॉन्टॅक्ट केला पण ते बोलतात 3 दिवस लागतील दिल्लीवरून मागवला तर. आता काय ऑरेंटीमध्ये आहे, मला भेटेल, पण आता प्रॉब्लेम असा आला इथे काहीच नाही. आणि लोकल गॅरेजमध्ये पण काहीच ठेवत नाही लोक. आणि इथे असं पण नाही त्याचं की बाबा ॲडजस्ट करून होईल, तसं पण काही नाही, त्याला पूर्ण चेंज करावं लागेल. हा बघा, तर माहीत नाही आता. आल्यानंतर लगेज पण होता प्लस श्रावणी बसायची, त्याच्यामुळे जास्त वेट एवढं पण वजन नाही आहे. पण तो झाला आता ना 30,000 किलोमीटर चालली माझी, 31,000 किलोमीटर. त्याच्यामध्ये ती येताना पण आता थोडी खड्ड्यात वगैरे ते आदळले असणार. पण आता एवढं टेन्शन आलं आहे, काय करायचं तेच कळत नाही आहे. की रिटर्न जायचं, इथे पार्ट नाही भेटला तर मग हे सगळे स्पॉट करायला पण आता भारी पडणार मला. कारण हँडली बाईक प्रॉपर पाहिजे तरच मजा येणार, नाहीतर काय जाऊन मतलब नाही. त्यामुळे काय समजत नाही. जर कोणाला काय पॉसिबल असेल, इथे कोणाला माहीत असेल हुंडर किंवा पँगॉंगला ह्या साईडला काय भेटत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा किंवा DM करा प्लीज. सगळ्या टेन्शनमध्ये मी आहे, कारण माझा जो पार्ट गेला आहे गाडीचा तो खतरनाक. शॉक ऑब्सर गेला आहे, आता तो इथे भेटतच नाही. कारण आपण जे आहोत तिथे काहीच नाही. लोकल गॅरेज पण कुठेतरी भेटतं आहे. आणि ते जे आहे ना, एक तर लेहला सर्व्हिस सेंटर, पण सर्व्हिस सेंटरमध्ये पण नाही. ते बोलतात दिल्लीवरून ऑर्डर करावी लागेल. हालत एवढी खराब झाली आहे, सगळ्यांच्या फ्यूल टाकी आहे ना पेट्रोलची, सगळे एम्प्टी झालेत, सगळे रिझर्वला आहेत. आता इथून पेट्रोल पंप डिस्कीतला आहे, पण तो असला पेट्रोल भेटलं तर ठीक, नाही तर मग सगळ्यांचे. पण आता असा विषय आहे, काही झालं तरी जायचं आहे. कारण बाईक तर इथे ठेवून किंवा आपण जिकडे आहोत आता हुंडरला, तिथे तर काही ऑप्शनच नाही. बाईक ठेवून फायदा नाही. कसं करून मनालीपर्यंत जायचं आहे. मनालीला एक आपला जुगाड झालेला आहे, तर तिकडे जाऊन बाईकचं काम झालं की मी टेन्शन थोडं कमी होईल. पण खूप प्रॉब्लेम झाला आहे, मला माहीत पण नव्हतं एवढं होईल प्रॉब्लेम. पण माहीत नाही कसा झाला, अति लगेजमुळे झाला आहे की खड्ड्यात आपटून झाला आहे असेल. अति लगेज होता माझा, थोडा हेवी लगेज होता, त्यामुळे पण असू शकतं. पण आता प्रॉब्लेम तर झाला आहे, तर काय विलाज नाही आहे. आता काय विषय काय केला आहे मी आता माझा लगेज दिला आहे आपल्या भाऊंकडे. सॅडल बॅग बघा, नितीन भाऊ होते म्हणून जमला, कारण पावर मजबूत आहे त्यामुळे त्यांना सॅडल बॅग दिले माझे दोन्ही पण. ही त्यांची टेल बॅग आहे, त्याच्यामुळे आता ते थोडंसं आता ते जजमेंट येईपर्यंत स्लो जातील. पण बाकी त्यांना आता काय करायला भेटणार ना, झापूक. आणि मंदारची मी बॅग घेणार, मी घेणार टेल बॅग. श्रावणी बसणार मंदारच्या बाईकवरती. आणि आपले हे दोघांचं काय हिमालयांचे पण टेन्शनमध्ये आला आहे. त्याचा फ्यूल म्हणजे पूर्ण एम्प्टी झाला आहे, तो टेन्शनमध्ये एक आला आहे. ह्याचं एक ठीक आहे, ह्याचं फ्यूल ओके आहे. आता आम्ही विषय असा केला की आता जिकडे पण पेट्रोल पंप भेटेल ना, तिकडे आम्ही भरून घेणार.
जेरिकॅन विषयाला आपल्याला टेन्शन नको डोक्याला. तर आजचा दिवस आमचा आहे पँगॉंग. आज आम्ही पँगॉंगला चाललोय. पँगॉंगला मला वाटतं 5 ते 6 तास लागतील पोचायला. 4 तास दाखवत आहेत पण 5 तास आम्ही पकडून चाललोय, कारण आम्ही जरा स्लोच चाललोय, कारण रोड सगळे असे आहेत आता. पण आज काय ब्लिडिंगचा प्रॉब्लेम आहे काय? आज नाही ना. थंडी बर्फ भेटेल नाही, थंडी. अच्छा थंडी आहे. आणि पँगॉंग लेकच्या इथे चाललोय आपण. फक्त प्रॉब्लेम आमचा एवढाच आहे, स्टे ना कुठेच भेटत नाही आहे. पँगॉंगचा भेटला आहे पण हानलेचा खूप प्रॉब्लेम आहे, तरी पण हानलेला आम्हाला स्टे करायचं आहेच. नाही ते करावंच लागेल, पण बुकिंग पण होत नाही 4-5 दिवस. चला आता टाईम घालवत नाही, कारण 12 वाजलेत. 10 वाजता निघायचं होतं. निघूया. फक्त तू हे कर मंदार, ते बॅग बांधून घेऊ पहिली, चेन लूप कर. 7 वाजता निघायचं होतं. हो 7 वाजता असं होतं. 7 वाजता 7:10 झाले. जीवच काढला. वातावरण छान आहे, ऊन लागले, गरम होते आता खूप. भाई लगेच बांधायला हे थकायला झालं रे. चलो बघा मंदारची बॅग आता माझ्या बाईकवर, श्रावणी जाणार मंदारच्या बाईकवर R15. आता आपल्याला मनालीपर्यंत मला आरामात जायचं हळूहळू, कारण आपला चॉकअप पूर्ण गेलाय कामातून. आता काय करायचं कळत नाही. हालत एवढी खराब झाली आहे ना माझी, एवढा प्रॉब्लेममध्ये आहे ना. आता बघू, सगळीकडे कॉन्टॅक्ट चालू आहेत. जर इथे कुठे जरी झालं तर माझं चांगलं जाईल, म्हणजे कसं टेन्शन जाईल, कारण मला मनालीपर्यंत नाही तर मग मला एकदम हळूहळू जावं लागेल, खड्डे वाचवत. पण इथे आता मुश्किल आहे. बघू, आपले आहेत पार्टनर. मी इंस्टाला एक हे पण केलं आहे, पोस्ट पण केली आहे रील, म्हणजे त्या निमित्ताने कुठेतरी कोणाला काय ओळख असेल इकडे तर अरेंज होऊ शकते. बघू आता आपला एक आहे भाऊ, डेली इकडे असतो, कारण तो विना वर्ल्डमध्ये आहे ना, त्यामुळे तो इकडे असतो. तो आता बोलला आहे, बघू माझी ओळख आहे, मी बघतोय म्हणून. तर ते जर झालं तर बरं होईल. मला पँगॉंगपर्यंत जरा कुठे अरेंज करून दिला तर चांगलं होईल. पण मला मनालीला काय आहे, मनालीला मला फ्री ऑफ कॉस्ट भेटेल, कारण वॉरंटीमध्ये बाईक आहे. तर मी KTM एरिया मॅनेजरच्या इथे फोन केलेला, ते बोलले मी अरेंज करून देईन, पण मनालीला किंवा लेहला. पण लेहला रिटर्न जाण्यापेक्षा मी म्हटलं मनालीलाच जाऊ, थोडंसं आरामात जाऊ, कारण आता काय लगेच सगळं मी माझा नितीन भाऊंच्या गाडीवर आणि श्रावणीला बसवलं याला मंदारकडे. मग आता बाईक थोडी हलकी आहे, पण थोडंसं मला हळूहळू जावं लागेल, बाकी काय नाही. बघू असं आहे, काय सांगू शकत नाही कधी काय प्रॉब्लेम होईल. मशीन आहे, पण हेच टाईम भेटला त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन आलं आहे, बाकी काही नाही. थोडंसं अगोदर झालं असतं ना, किंवा नंतर झालं असतं तर आपल्याला दिल्लीला लगेच झालं असतं काम माझं. टायर गेला काय रे? टायर गेला रे? नाही पण हा कुठे, हा अगोदरपासूनच आहे इथे. अच्छा ही पहिल्यापासून. मला वाटलं आता जो पुढे सुसाट गेला तो होता की काय. आईच्या गावात भाई डेंजर आहे रस्ता, तोच घेतला पाहिजे होता रे. मॅपिंग समजते त्याने, पुढे राहा. इथे पोलीस बिलीस दिसत आहेत भाई. विषय काय? हा पोलीस वगैरे आहेत. हे बघा हुंडरला ना डबल हम्प सफारी करायची असेल ना, ते इकडे आहे बघा. हे बघा लेफ्ट साईडला. आणि इथे आता आहे वाळू. सरळ चला ना, थांबू नका, स्पीड कमी करू नको. काय होतंय? हा मग हे करा, काय माहित आहे, हा स्लिप मार ना, पण पाय टेकवा, पाय फर्स्ट गिअरवर जाऊ दे. फर्स्ट गिअरवर हा लेफ्ट साईडला ठेवा. राईटला वाळू जास्त आहे. ओके बरोबर आहे. फर्स्ट नाही जाऊ दे. हानलेचं प्रॅक्टिस आहे. पण इथून जातात काय गाड्या? बाईक जात नाही वाटतं इथून. अच्छा जाईल ना फर्स्ट गिअरवर मंदार. हा गेली, एकदा पुढे गेली की गेली. हा रेस देत राहा. पुढे काय नाही, एवढाच पट्टा आहे. बस पुढे आहे काय रे माळू? हा
ते वाळू असेल तर फिरवा. हा तू तू पायाने चालू होता, पायाने. त्या राजला चोपलं पाहिजे, राजला तिकडे पँगांगला गेला का त्याला ते चोपलं पाहिजे. बघा काहीच, आम्ही आता परत रिटर्न आलो. वाळवंटात गेल्यासारखं वाटलं आम्हाला थोड्या काळासाठी. वाळूच चालवतोय गाडी. हो 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 हो. हां भाई, अरे मला काही क्षणा वाटलं बर्फ बघायला आलो की साला वाळूच चालवायला आलोय गाडी. हां सेम राजस्थान. ओके ओके, अभी उसको अभी जाके वॉश करता हूँ. नहीं वॉश करके थोड़ा क्लीन करता हूँ उसको. चला निघू. एक काम झालं, चैन थोडी आवाज करत होती, तर म्हटलं तिला आधी करून घेऊ काम. कारण काय आलं, 2 दिवस झाले ना वॉश करायला भेटली नाही मला, त्यामुळे ती थोडंसं जाड झाली एकदम मातीने. आता गेले मी काय करतो, चेन क्लीनर घेऊन तिला चांगली ब्रशने घासतो आणि मग थोडंसं मग पाणी मारतो, मग थोडं चांगली होईल. आणि मग ल्यूब मारल्यानंतर थोडंसं उद्या मला चांगलं पडेल. चला थांब. राजला आला काय? राज आलाय. चालू आहे ना, राजचा चालू आहे हे इंटरकॉम. राज हेलो. आगे है ना पेट्रोल पंप? आगे आएगा तो 20 किलोमीटर. 20 किलोमीटर पे आएगा. पेंगोंग में उधर है क्या? से मिलेगा. ओके, मतलब पेंगोंग तो टेंशन नहीं है ना अभी. ठीक, ओके. एकदम ज़्यादा ऊपर मत लेकर हो. कितना हुआ? बस हो गया उतना ज़्यादा फुल मत करो. हो बोलतो बाईक फक्त आता तुझी ना माझी स्प्रिंगवर चालते, स्प्रिंगवरती. हां, लिकेज झाला आहे तर एकतर तो काहीतरी ॲडजस्ट झालं तर, नाहीतर मग पूर्ण चेंज. बघू ह्याने आता जर काय करून दिले, थोडंसं काहीतरी ॲडजस्ट करून दिले तर ठीक आहे. ते किती किलोमीटर दाखवत आहे अजून? ओके, असं आहे. मोठ्या ट्रिपला काय कधी होईल सांगू शकत नाही. आपण प्रॉपर बाईक सर्व्हिस करून किंवा सगळं ओके करून येतो, पण सांगू शकत नाही. बाय चान्स आपण जे बघत नाही तेच काहीतरी प्रॉब्लेम देतो. मग आता हे विचार पण नक्की केला नव्हता की असं एवढं होईल प्रॉब्लेम, पण असू शकतं की माझा लगेज पण होता तेवढा, आणि लगेज असल्यामुळे काय झालं, 1-2 वेळा कुठेतरी आदळली असेल, खड्ड्यात गेली असेल, त्यामुळे तिला जास्त प्रेशर आला आणि तो खराब झाला. कारण नाही म्हटलं तर ह्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला असेल, पण ह्याच्या अगोदर थोडं मला वाटलं असतं ना, जाणवलं असतं तर चांगलं झालं असतं, म्हणजे टेन्शन नव्हतं. आता हे कसं मनाली जाईपर्यंत मला टेन्शन आहे, कारण बाईक पूर्ण अशी होते, जंप होते, जंप म्हणजे नॉर्मल उतार जरी असला तरी ती बाईक अशी होते. थोडंसं मला मनालीपर्यंत आरामात रिलॅक्समध्ये गेलं पाहिजे बस. बाकी गर्दी आहे का त्याच्याकडे? हा, पण आहे काय गर्दी? चला 3 वाजले. मला ओमकारने दिलेला रेफरन्स, तिथे आलेलो मी, पण त्याने पण बघितलं. तो बोलला काही होऊ शकत नाही ॲडजस्ट ह्याच्यामध्ये, कारण तो शॉक ऑब्झर्वर आहे ना पूर्ण बसला आहे असा, त्यामुळे काय होतं आहे पूर्ण ते ना एकदम खाली बसतोय असं टायरच्या इथे. तर आता टॉप बॉक्स मला माहीत आहे, तर टॉप बॉक्स पण काही करू शकत नाही. त्याच्यामध्ये वेट जरी कमी केला तरी टॉप बॉक्सलाच वजन जास्त आहे, तरी वेट कमी आहे. बघू, समजा जर झाला लेहपर्यंत आला तर मी लेहला जाईन, तो काम करीन त्याचं, आणि मग एक दिवस मी तिथेच राहीन असा विचार चालला आहे. तर आता 10-15 मिनटात मला फोन करतील. जर लेहला काम झालं तर मी सरळ लेहला जाणार काम करून, मग उद्या मी उमलिंगला जाईल आणि थोडासा 1 दिवस वाढून घेईन. असं करावं लागेल, कारण ऑप्शन नाही माझ्याकडे आता. कारण शॉक ऑब्झर्वर पाहिजे ते जिथे ओके असले तर माझी पुढची राईड ओके होईल, नाही तर सगळा प्रॉब्लेम होणार. बघू आता, नाहीतर मला बाकीच्यांना सांगावं लागेल, भाई तुम्ही पुढे चला, मी थोडंसं लेट येईन. काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल मला. काय बोलणार आता, म्हणजे काय परिस्थिती आली बघा, वेळ आली आहे माझ्यावर. एवढं चांगलं आलेलो इथपर्यंत, आता इथे येऊन सगळा प्रॉब्लेम झाला आहे. आता आम्ही परत रिटर्न चाललो आहे
खारदुंगल्याच्या दिशेने, कारण खारदुंगल्याच्या अगोदर ना लेफ्ट हँडला काहीतरी पँगॉंग साईडला जो रोड जातो तिकडे जायचं आहे. कारण जर तुम्हाला दिस्कीत आणि हे नुब्रा व्हॅली, थांग विलेज, तुर्तुक विलेज हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला पहिलं इकडे यायचं आणि हे करून मग परत रिटर्न येऊन तुम्हाला मग पँगॉंगला जावं लागतं. तसं आम्ही आता चाललो आहे परत पँगॉंग रिटर्न. तर खारदुंगल्याच्या अगोदर जर आम्हाला लेहला जर शॉक ऑफिसर जर भेटला, अरेंज झाला, तर माझा विचार आहे की लेहला जायचं डायरेक्ट आणि लेहलाचे काम करून घेऊन मला वाटतं आज आम्हाला स्टे करावा लागेल लेहला. कारण लेहवरून पँगॉंग आहे 223 किलोमीटर आणि आपल्याला 5 ते 6 तास लागणार. कारण रात्री तर गाडी पळवू शकत नाही, कारण थंडी कडक असणार तिकडे. जर म्हणजे अरेंज झाला तर, नाहीतर मग काय मला डायरेक्ट पँगॉंगलाच जावं लागेल की मग डायरेक्ट मनालीलाच मला भेटणार तो. तर आता थोडंसं पुढे जाऊन मी त्याला फोन करेन, विचारेन भाई काय होते काय, नाहीतर मग ठीक आहे. पण गाडी खूपच हालते माझी आता, आणि कारण मी पळवू शकत नाही, 50च्या पुढे पळवू शकत नाही बाईक, एवढी हालत खराब आहे. आता माझी इच्छा पण नाही सगळं डोंगर आणि बघायचे, हे बर्फ बिर्फ, एवढा मूड ऑफ झाला है मज़ा. चलो अभी फाइनल हो गया. अभी फ़ोन आया था लेह से, और जो एरिया मैनेजर है KTM का उसका, वो बोलता है कि भाई देख अभी तो इधर तो नहीं है, मेरे को मंडी से ही अरेंज करना पड़ेगा उसको. तो अभी उन्होंने ऑर्डर डाला है, वो मंडी से आएगा और मेरे को मनाली में चेंज करके मिलेगा. लेकिन ठीक है, वो मेरे को अभी क्या है, अथॉरिटी में मेरा मेरा बाइक अभी तो वारंटी में है, तो मेरा फ्री ऑफ कॉस्ट मेरे को फिट करके मिलेगा. लेकिन थोड़ा मेरे को मनाली तक मुझे थोड़ा सा आराम से जाना पड़ेगा. मतलब जो मज़ा लेने का था मेरे को बाइक से, वो अभी लेने को नहीं मिलेगा शायद. अभी क्या कैसा करूँ सोच रहा हूँ मैं कि मेरा जो और लगेज है वो किधर शिफ्ट करूँ, क्योंकि अभी मेरे को लगेज रखने का ही नहीं है मनाली जाने तक. अभी श्रावणी का तो ठीक है, वो मंदार की बाइक पे बैठ जाएगी, लेकिन मेरे को लगेज थोड़ा कम करना पड़ेगा टॉप बॉस का. देखते हैं भाई, जो भी है देखा जाएगा, लेकिन बाइक से पहुंचने चाहिए मेरी. आता आमचे 3 फंटर पुढे गेले आणि आपला एक राज अजून आमच्या खूप मागे आहे, कारण त्याचा चार्जर ॲडॅप्टर रूममध्येच राहिलेला आहे, त्यामुळे तो परत 15 किलोमीटर मागे गेला आहे. पण आमच्या मागेच आहे, तर मी त्याला बोललो आम्ही पुढे हळूहळू चालतो, कारण काय मी आज स्पीड कमी ठेवून चालतोय. मला भीती वाटते का शॉक ऑफिसर पूर्ण बसलाय खाली. गावात हे पाण्यात घालायचे म्हणजे भीती वाटते आधी. हे बघ असं आहे, आणि पाण्यात काहीच समजत नाही, खड्डा कुठे आहे काय कुठे, दगडी आहेत. मंदार येईल काय, येशील नाही तर तिला उतरव. येशील काय, येईल हळूहळू येईल. ऐक मध्ये ठेव. थांब. आली ऐका, असं आहे लय डेंजर काम आहे इकडे, म्हणून बाईक ओके पाहिजे. रस्ते कसे पण असू दे, बाईक आपली ओके असली ना काहीच वाटत नाही. आता काय माहिती आहे प्रॉब्लेम, मेन रोड तिकडे आहे, ते ब्रिजचं काम चालू असल्यामुळे ना हा पर्यायी मार्ग ठेवला आहे. पण पर्यायी मार्ग एवढा बेकार आहे. पाणी बघा इकडे, पाणीच पाणी, हे सगळं बर्फाचं पाणी आहे. इंटरकॉम चालू नाही आहे मंदार, इंटरकॉम बरं चालू करून ऑन कर, बंद करून ऑन कर. ह्याचं प्रायव्हेट मोडचं. ओ हाय ग, आता कुठेतरी थोडा रस्ता दिसतोय बाबा चांगला. माहीत नाही, मला वाटतं हा रोड आता तो त्या रोडला जाऊन मिळणार आहे मधल्या. हां बरोबर रे, हा बघ च्या गावाची, हे बघ हे ब्रिजचं एवढूसा पट्टा आहे, असाला हालत खराब केली रे. हई शपथ, लडाख आता कळतंय लडाख काय आहे. भाई साधं सोपं नाही आहे लडाख, खूप कठीण आहे. पुढे बोगदा आहे, बोगदा पुढे. खरोखर सांगू, आम्हाला नेहमी ना हॉटेलला पोचायला रात्र होते 9, 9:30, 10 ठरलेलंच आहे, काय माहीत नाही.
हा सगळे एवढे टेन्शनमध्ये होते. पेट्रोल म्हणजे एखाद्या पण टाकीमध्ये पेट्रोल नव्हतं, सगळे एम्प्टी होते. ते टेन्शन झालं. माझ्या जॉकॉब सरचं टेन्शन म्हटलं ते वाढलं. ते आता हे मला मनालीपर्यंत जाईपर्यंत टेन्शन आहे. आणि हे खतरनाक रोडवरनं रात्रीचा प्रवास करणं म्हणजे जीवावर घेण्यासारखं आहे सगळं. हा बघा बोगदा बघा ना किती डेंजर वाटतं हा मला लाईट बीट काहीच नसेल आतमध्ये इथे. मगाशी चेन सेटिंग करून घेतली त्यांनी अशी सेट केली आहे की साला आवाज वेगळाच येतोय आता. खासखुस खुसखुस येतोय आवाज. बघू आता मला जाऊन ना मी काय करेन त्याला क्लीन करेन मस्त ब्रशने आणि बघू उद्या काय रिस्पॉन्स देते. यार बाकी सगळं चालेल पण हे थंडी बर्फ सगळं चालेल मला, पण बाईक माझी सेफ असली असते ना हे माझं टेन्शन गेलं असतं. आता इथून पण परत प्रॉब्लेम आहे वाटतं. नाही थोडासाच आहे. सगळीकडे ब्रिजची काम चालू आहेत. बघा हे असे रस्ते आले ना आता मला हळू आरामात जावं लागेल खड्डे वाचत. मगाशी ते डेंजरस होतं एकदम. कुठे आलेत बघ हे बघ रोडवर. हां रिस्की म्हणजे रिस्की. हां कोसळून आलेले आहे ते वरती. हे म्हणजे हे बेकारच आहे. इथे थांबूच शकत नाही तो. इथे कधी पण पडतात दगड धडाधड. हे बघ पावसात किंवा ते वेदर एकदम बेकार असतं ना तेव्हा कधी पण पडतात हे दगड. म्हणून इथे फोटो सेशन वगैरे इथे सामना बिलाही बेकार आहे. राईटला ठेव गाडी. आता जाऊ दे पुढे. पहिली हळू घे. लेफ्टला ठेवलंस तर हळू घे आता. हां इथून राईटला घे. हळू घे राईटला आरामात. हॅलो ना नाही तर इथं हळू राईटला ठेव. आता राईटला घे. हां बस राईटला. लेफ्टला नको ठेव गाडी. आरामात जा. राईटला टेन्शन नाही पडली तरी. हां ते राईटला पडली तरी टेन्शन नाही आहे. गाईज हे बघा पँगॉंग लेकला जाताना हालत बघा काय खराब आहे. त्यामुळे लोडेड बाईक आहे त्यांची हालत खराब आहे खूप. त्यामुळे नाईटला तर येऊच नका इकडे या साईडला. जे पण आहे डेला ट्रॅव्हल करा. आपण गेल्यावर आपल्याला सांगणार एक्सपिरियन्स हा ह्यावाला. आपण पोचल्यानंतर हा एक्सपिरियन्स सांगणार सगळे. थोडकाच असतो पण भाई आई शपथ डेंजर आहे रे एकदम. लय डेंजर आहे भाई. आहे वरती बघ ना. फर्स्ट नाही तर सेकंड दोघांपैकी एकच चढणार. अच्छा स्लोप आहे. ह्या रोडलाच गाडी जम्प होते माझी. प्लेन रोडला काय वाटत नाही. हां ओके. हां ते खराब आहे ना थोडा. हां भाई खराब आहे. आलो मी. मला फक्त काय उभं राहावं लागतं. उभं राहून येतो मी अशा खड्ड्यामध्ये. अजून मला वाटतं पँगॉंग 50 किलोमीटर आहे. पण मला मी एक नोटीस करतोय हे जे रस्ते जे बनवले आहेत ते कसे बनवले आहेत विचार करा. कसे कुठून आणि कसे काढलेत बाबा. काही ठिकाणी तर रस्तेच नाही आहेत. पूर्ण दगडी आहेत. दगडी म्हणजे असं पाण्यातून जावं लागतंय की म्हणजे तिकडे रस्ते मला वाटतं परत बनणारच नाही. पण हे जे बनवले आहेत ते प्रॉपर असे डांबरीकरण बनवले आहेत. कुठे खडीकरण आहेत पण बनवले आहेत. म्हणजे विचार करण्यासारखं आहे की ह्या डोंगरातून ह्या दगडाच्या डोंगरातून ब्रिज काढलेत प्लस हे रस्ते आहेत. पण एवढे डेंजर वाटतात ना हे. हां फक्त रात्रीचं थोडा रिस्क आहे हे तर नक्की आहे. रिस्क म्हणजे असं जास्त काय हे नाही पण गाडी तुमची जर बंद पडली जर तुम्ही एकटे असाल दोघेजण असाल तर थोडासा प्रॉब्लेम. म्हणून आम्ही त्या रातची वाट बघतोय. पण आम्ही एवढं स्लो चाललोय पण अजून आम्हाला टचमध्ये नाही येत आहे. आता इथे आम्ही थांबू पण शकत नाही कारण नेटवर्क पण नाही आम्हाला. त्यामुळे आता थोडं आम्ही विचार करतो हे क्रॉस झालं असतं ना थोडं गाव वगैरे भेटलं असतं ना तर आम्ही थांबलो असतो का की थोडं फोन तरी केला असता त्याला. पण त्याला आम्ही मागे ठेवू शकत नाही का. दिवसा ठीक आहे पण थोडा अंधार झाल्यानंतर थोडा रिस्क आहे. तर आता मी बघू थोडं आम्ही चालवतोय
थोडंसं पुढे गेल्यानंतर नेटवर्क जर भेटलं तर आम्ही थांबू. पण प्रॉब्लेम हा आहे, आम्हाला जरी नेटवर्क भेटलं तरी त्याला नेटवर्क पाहिजे तर त्याला फोन लावू शकतो. बाईकमुळे मला खूप स्लो चालावं लागतंय बघा, किती स्लो, 35-40च्या स्पीडला चालतोय मी. ते काय होतंय, खड्ड्यात फसली ना गाडी की ती लगेच चढत नाही, आणि सस्पेन्सर बसल्यामुळे ना ती लगेच बसते गाडी घप करणं खाली. हे बघ, खड्डा आहे काय खाली? काय काहीच नाही आहे. नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे रे. अच्छा थांब जरा, हे शॉकअप्सरमुळे उठत नाही गाडी. फर्स्टरच आहे. धाप करणं चढवायला भीती वाटते रे, नाही तर चढवली असती. चल चल ये, चल जाऊ दे, चल ये. तो कुठेतरी गावात गाडी. लडाख 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 लडाख. भाई उभा राहतो थोडा उभा राहतो. देवा, गाडी काय सांगू तुम्हाला, गाडी माझी आज ओके असली असती ना, एवढं सुसाट गेलो असतो ना ह्या रोडला मी. खरोखर काय पनवती लागली काय माहिती. बरोबर टायमिंगवर गाडी माझी शांत झाली आहे, नाही तर सुसाट गेलो असतो, सुसाट मी आज. शॉकअप्सर चांगले असले असते तर. शिट. काय होतं, खड्डा असल्यामुळे गाडी लगेच बसते आतमध्ये आणि नंतर मग उतरत नाही गाडी. हो, हा आता कितपत रोड असा आहे काय माहिती. देवा देवा देवा, लडाखला आल्यासारखं वाटलं बाबा. अच्छा, हा ट्रक येतोय तिकडूनच जायचं वाटतं आपल्याला. हा बघा इथून. हो, खाली रोड ओके आहे, तो खाली रोड ओके आहे. अंधार अंधार ओके ना. एक मिनिट हा. अंधार दिसत नाहीये. एक मिनिट. थँक्यू थँक्यू. जाओ जाओ आप. बघ त्यांचं पण चढत नाहीये भाई, डेंजर आहे. आलास तू? हां ठीक आहे ठीक आहे. ह्याला हा जायला देईल तुला, ट्रकवाला देईल जायला. हां मी तिकडे खाली जाऊन थांबतो. हा खाली चांगला रोड आहे. हाय साब, काहीच येताना लक्षात ठेवा, हे असे रोड आहेत. लगेज, प्रॅक्टिस, हॅबिट सगळं पाहिजे, एनर्जी, तरच लडाख राईड करू शकता. नुसतं व्हिडिओ आणि रील बघून अजिबात येऊ नका. खूप डेंजर आहे, खूप डेंजर आहे. माझं काय होतं रे, शॉकअप्सर गेल्यामुळे गाडी बसते खाली, कळलं ना. मग लगेच उठत नाही गाडी, आणि उठत नाही त्याच्यामुळे मी घाबरतो. काय त्याला मी जो प्रेशर देत नाही. चल, ओ माय गॉड, भाऊ आला माझा. डेंजर आहे ना रस्ता. हा नाही पण मजा आली आता ॲक्च्युली मला. मी ह्याच्यामुळे थोडं घाबरतोय रे, बाकी काय नाही. झालंय तो बोलतो अरेंज झालाय, पण मनालीलाच. इकडे नाही, जिथे कोणाला तो बोलतो तुझा शॉकअप्सर बसलाय खाली असा, कळलं ना. तो आता माझा मेकॅनिक काय बोलतो, तुझी गाडी चालेल 1000, 1200, 2000 पण चालेल, पण तुला आरामात आणि वजन न देता आलं पाहिजे. तर आता मनालीपर्यंत थोडं मला आता रिक्सच घ्यायची आहे, इलाज नाही. मनाली झालाय तो, उद्या येणार पार्ट. हा फक्त जाऊन टाकायचं आहे. आणि मगाशी आपण ती चेन सेटिंग केली बघ, त्याला नाही जमली चेन सेटिंग करायला, काय वेगळंच केलं त्याने. अरे ते आता अशी खास 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 आवाज येतोय. चल आता टेन्शन. आता आपला एक पार्टनर आलेला आहे. तू मॅप लावला काय? मग इथं नेटवर्क नाही आहे ना. किती दाखवत आहे? किती किती? नाही रे, मग चुकीचं आहे.
चुकीचं आहे. का माहिती आहे, आम्ही जेव्हा मागे होतो बघ तेव्हा मग 93 दाखवत होतं. मॅप ना मॅप चुकीचा, आपण खूप कापलंय अंतर. पुढे गेल्यानंतर चेक करूया, पुढे गेल्यानंतर मॅप चुकीचा आहे काहीतरी. बघ बाईक बघ कशी जंप होते मागून. गणपती बाप्पा मोरया रे. अटकणार कारण माझा सस्पेन्सर केलाय कामातून तेव्हा असं रे भाऊ भैया. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया. ऐक आरामात आरामात. मोरया रे बाप्पा मोरया रे. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे. ओ भाई हे काय आहे, हात दुखला भाई, हात दुखला आता माझा तो हँडल पकडून पकडून. ऐक होय ह्याच्या गावात एवढं. हा रोड कधी बनणारा नाही, असाच असणार आहे मला वाटतं. जाईल ना हा, आरामात आरामात. पोस्टरच घे हळूहळू हळूहळू. थोडासाच आहे वाटतं हा पॅच. बस ओके आहे, म्हणजे असं हार्ड नाही आहे एवढा, एवढा हार्ड नाही आहे. ओके आहे. दगडी फक्त सांभाळावं लागतील. ठीक आहे, फक्त पाय पोचतात ना बस. जमिनीला पाय पोचले, टेकले पाहिजे. आता ह्याचं काय झालं, काय झालं ह्याचं. कोण कोण थांब ना, त्याला आपण इकडे टाक ना. तू इकडे टाक ना, इकडे ना आपल्या इकडे. तू इकडे टाकेल ना. जाणार 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 ना गाडी भाई. बरोबर आहे. अजून किती जागा पाहिजे त्याला. बस अजून हाय, बराच टप्पा आहे रे हा. हे कशाला थांबले इथे. हा नाही रे, फोटो नाही चढत. काय माहित नाही काय झालं, चढत नाही वाटतं गाड्या त्यांच्या. भाई शपथ. आपल्याला आपण राईट घे, राईट टाक, राईटला टाक, राईटला टाकून चल. ओय जाईल ना आपली आपली जाईल. चल हे फोटो वाटीत थांबले वाटतं. हो मंदार हळू या आरामात. मंदार तिला उतरव, तिला उतरव. मंदार आलास काय. आला आला चल. यमा यमा भाई, यमा का इंजन है वो. यामाहा किसी से कम नहीं. भाई KTM ने मेरे को भी साथ अच्छा दिया है. वो शौकत सर गया लेकिन साथ दिया है अच्छा उसने. घरात वाजले 6:28 आणि आम्ही खतरों के खिलाड़ी जैसे हम लोग वो रोड क्रॉस करके, वाटर क्रॉसिंग क्रॉस करके हम लोग पहुँचे ये ऐसा छोटा सा होटल पे. इधर हम लोग अभी थोड़ा सा चहा कॉफी पियेंगे, कारण आम्ही ना जेवलोच नाही आज. कारण जेवणाची इच्छाच नाही, कारण बाईकवर बसल्यानंतर असं वाटतं की कधी एकदा अंतर कव्हर करतोय आणि आम्ही पोहोचतोय हॉटेलला. आता पँगॉंग इथून 65 किलोमीटर आहे, पण इथून आता रोड चांगला आहे असं सांगतायत, त्यामुळे आपण एका तासात पोहोचू शकतो. ठीक आहे, आपल्याला काय आज आराम रिलॅक्सच करायचा आहे. फक्त मी हळू चाललोय का, कारण माझ्या बाईकला मला सांभाळून घेऊन जायचं आहे मनालीपर्यंत. सगळं झालेलं आहे, फक्त आता जो पार्ट आहे शकॉप सर तो मला मनालीमध्ये चेंज करून भेटणार आहे. तर मनालीला आम्ही जाणार, मंगळवारी पोचणार. तर मला थोडंसं हा 2 दिवस मला थोडंसं तिला रिलॅक्समध्ये मला चालवावं लागेल. पण ठीक आहे, जिथे मजा घ्यायची होती मला रोडची तिथे मला घ्यायला भेटणार नाही. बाकी थंडी कडक आहे, चेहरा काळा पडला आहे, ओठ फुटलेत, तर थोडासा त्रास होतोय आता.
थंडीचा त्रास होते, बाकी काय कसला त्रास नाही. ब्रिदिंगचा काय ओके आहे. आता बाकीच्याने सगळ्यांनी ऑक्सिजनचे सिलेंडर घेतले, पण मी अजून एक गोळी पण घेतली नाही. टायमॉक्स नाही किंवा तुमची क्रोसिन नाही, बाकी सगळे डाऊन आहेत. आणि आता म्हटलं थोडंसं कॉफी पिऊ. बाकी मजा केली आज त्यांनी, कारण लडाख राईडची खरी मजा घेतली. आता आपण मस्तपैकी छान छान कॉफी पिऊ. आणि मोमोज आहेत का विचार ना, चिकन मोमोज. हां हे बघा काय नजारा आहे बघा, नजारा सुपर्ब नजारा आहे बघा ना. हे छोटंसं हॉटेल आहे आणि हे बघा ना इकडे असं हे सगळं सौंदर्य बघत बघत आपल्याला जायचं आहे. हे सगळे आठवणी घेऊन जायचे आहेत आपल्याला. बघा तो बघा बर्फ, हा बघा इथे बर्फ आहे. सुपर्ब. चलो अबे खाने के लिए कुछ लेते हैं, खाने के लिए पाणी घ्या, पाणी 1 बॉटल 2 बॉटल पाणी घ्या. बाकी R15 ची मजा घेतलेली आहे, पण थंडी वाजते असं ते. एवढी थंडी वाजते मला आता नाही तेवढे वाजले थंडी. मस्तपैकी गरमागरम कावा घेतले, कावा. आणि इकडचं कावा ना एकदा नक्की पिऊन बघा. ओजी असतो, ओजे बघा मस्त स्मेलच भारी येतो त्याला. आणि डोकं एकदम हलकं करून टाकतं काव्याने. हे बघा ओरिजिनल आहे, ओरिजिनल काश्मीरी कावा. चलो चलो गाईज चलो फटाफट, लेट नाही चाहिए. कारण काय आहे आता बघा ऊन, इथे ऊन बघा आता 6:45 वाजले, पण अजून पण ह्या डोंगरावरती ऊन आहे बघा. आता हे ऊन असं असं वरती वरती ना ते टोकापर्यंत जाणार. आणि मग मला वाटतं 7:45 ना अंधार पडतो इकडे. म्हणजे आपल्या इकडे कसं 7-7:30 वाजले की काळोख, म्हणजे मला वाटतं 7 वाजता आपल्याकडे अंधार पडतो. इकडे 8-8:15 पर्यंत चांगलं दिसतं, चांगलं. त्यामुळे आता 7:45 वाजले, आपल्याला काही करून कव्हर करायचं आहे, उजेड आहे तोपर्यंत. आणि एकदा आपण हे जे क्रॉस केलं ना एकदा डोंगर, काय मग टेन्शन नाही. आता गाव मला वाटतं थोडं पुढे गेल्यानंतर गाव भेटतो एक, पण आता रोड चांगला आहे असं आपलं ते इथले जे लोक आहेत ते सांगत होते. आता हा भारी वाटतं. तो बघा बर्फ बघा तिकडे, काही काही ठिकाणी बर्फ बघा. इकडे समोर बर्फ आहे, ह्या साईडला बर्फ नाही आहे, हे पूर्ण दगड आहे, दगड आहे बघा. हो भाई कसं वाटतंय रे, मस्त वाटतं. एकदम स्ट्रेट रोड आणि दोन्ही साईडला झाडं. आता थंड हवा बसायला लागली तोंडावर. वायझर बंद करू. म्हणजे थंड हवा बसून बसून काय होतं माहिती आहे का, एकतर ना ते हवेमुळे मला वाटतं माझी स्किन माझी काळी झाली आहे. आणि ते नाकात हवा जाऊन जाऊन ना नाक असं जाड झालं एकदम ते. त्याच्यामुळे काय होतं असं ते जाड जाड झाल्यामुळे ना एकदम एवढं इरिटेट होतं ना, कंटाळा येतो. काय रस्ते कसे काढले असतील रे बाबा डोंगरातून, बाबा बाबा मानना पडे. काही दगडी बघा, छोटे छोटे दगडी बघा कसे आहेत. हे कुठली आहे काय आहे, शोएक 3 किलोमीटर काहीतरी आहे तिथे लिहिलेलं. ओ सामने देखो भाई लोग, सामने देखो, सामने सामने वाला नजारा देखो. हा मग खाली पूर्ण सगळं म्हणजे पाणी पण आहे आणि हे दगड बघाय काय वाटतंय हे रे भाई. हो 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 सुपर्ब. हो बाबा हे दगड बघितलं कसं वाटतं की कधी एकदा इथून निघतोय असं. हे मंदिर आहे कुठलं तरी, फुल कोरीव काम करून करून रस्ता बनवलेला आहे. रात्री नाही रे भाई, डेंजर वाटतंय हे सगळं. हे बघ ना, हे बघ हे कसं वाटतंय बघ एकदम उंच भाई. जरा जरी लक्ष इकडे तिकडे गेलं तर डायरेक्ट खाली. भाई वाजलेत ना आता 7:15 वाजलेत आणि आम्ही कुठल्या रोडला आहोत बघा. हा पँगॉंगला जातोय रोड, पण किती रोड छान आहे पण ह्याची हे बघा असं बघा वळणं बघा, नागमोडी वळणे डेंजर आहे. एकटा दुकटा येऊ नका. सोलो रायडर ना, सोलो रायडर नका येऊ उगाच रिस्क घेऊ नका इकडे ह्या रस्त्यांवरती. ठीक आहे भले तुमच्या बाईकला लाईट्स असतील सगळं असेल मान्य आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की नशिबाने साथ दिली तर ठीक आहे. नशिबाने जर नाही साथ दिली आणि काही जर तुमच्या लक्ष्मीला तुमच्या बाईकला काय झालं म्हणजे माणूस आधी काय अर्धा इथे हे सगळं बघूनच घाबरेल. आणि पावसामध्ये हे काय वाटत असेल रे भाई. हा हॉर्न देखो, कलकरून हॉर्न आहे भाई. मी गाड्या समोर नसले तर मी राईटला ठेवते गाडी, लेफ्टला टाकतच नाही मी. आपल्याला विषय लपडा नको आहे, ते जीवाशी खेळणं नको. त्यामुळे आपलं स्पीड पण नॉर्मल आहे आपल्या गावात 30-40 आहे, 40-45 तेवढा स्पीड आहे. हा भाई थंड येते रे भाई, थंड बसते हवा तोंडावर चप 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 करून. मंदिर आहे तिथे, छोटी छोटी मंदिर आहे तिथे. हे बघ इथे पण एक मंदिर आहे छोटंसं, पण मला एक समोरून एक पण गाडी दिसली नाही येताना. सध्या आपल्या 3च गाड्या आहेत.
सावकाश आरामात. हो, ह्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे की ह्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे तेच कळत नाही. सगळे दगडाचे डोंगर. मला वाटतं आपण ह्या डोंगराला क्रॉस करायचं आपल्याला. मग आपल्याला काहीतरी सिटी किंवा गाव भेटेल असं मला वाटतंय. असं मला वाटते. हो. ठांगस्ते. मित्रांनो, आता मी ठांगस्ते गावात आलो. ठांगस्ते गाव पँगॉंगला जाताना भेटतो आणि ठांगस्ते गावात हा शेवटचा पेट्रोल पंप आहे. जर तुम्हाला पेट्रोल कॅरी करायचं असेल जेरी कॅनमधून तर ह्या पेट्रोल पंपावरच तुम्हाला सगळं पेट्रोल घ्यावं लागेल, कारण पुढे पेट्रोल पंप नाही आहे. तर आम्ही आता टॉपअप करणार आणि मी माझ्या जेरी कॅनमध्ये पण भरणार. हां सर, पहिला कॅन भरू. ओके एक सेकंड. सर टॉयलेट है क्या? अच्छा, अभी पैंगोंग सीधा जाओ ना ऊपर से. ओके, कितना टाइम लगेगा और कितना? पैंगोंग में लेक के उधर ही. हे बघा, ह्या पेट्रोल पंपावर आम्हाला अर्धा तास गेला. का माहिती आहे का, हे जेरी कॅन घेतली आम्ही, पण जेरी कॅन फुल भरले ना की बाहेर येतं. मग आम्ही तिथे लॉक आहे ना तिथे प्लॅस्टिक टाकून आता जाम केलं. हे आम्हाला प्रॉब्लेम माहीतच नव्हता. आपण फक्त जेरी कॅन घेतो शॅनिंगसाठी, पण हा प्रॉब्लेम किती आहे. त्याच्यापेक्षा ते सेपरेट कॅन घेऊन कुठेतरी ॲडजस्ट केलं असं बरं झालं असतं, पण मला चान्सच नाही ना कुठे. चलो निकलते भाई, आधा घंटा लगेगा, चलो जल्दी. आम्ही किती पण प्लॅन केला ना तरी आम्हाला दर दिवशी हॉटेलला जाईपर्यंत 9, 9:30, 10 वाजतात. किती जरी आम्ही घाई केली. आता बघा, आम्ही मस्त कव्हर केलेलं. इथे पेट्रोल पंपाच्या इथे आलो आणि आमचा बरोबर अर्धा ते पाऊण तास गेला आमचा इथे. का? कारण मंदारचे जेरी कॅन लीक व्हायला लागले, त्याने पूर्ण काढले, त्याच्यात पॅकिंग टाकली. माझे लीक होत होते, मग मी त्याला प्लॅस्टिक बांधलो. राजचे कॅन घेऊन गेला आदर्श. मग आदर्शसाठी त्याने कॅन विकत घेतले आणि कॅन विकत घेतल्यानंतर त्यांनी भरले, त्याचे फिट केले. त्याच्यात किती टाईम जातो विचार करा. आपण म्हणतो पण एवढं सोपं नाही आहे. आणि इकडे कॅन 130 रुपये एक कॅन आहे, तोच आपला कॅन आपल्या इकडे 20-30 रुपयाला भेटतो. असे काही विषय आहेत. आलात रे, चला या लवकर. आता मागे जास्त थांबू नका. रोड चांगला आहे, पटापट कव्हर करू. असाच रोड असला तर बरोबर, आपण अर्ध्या तासात पोहोचू. कळलं काय? ते मॅपवर दाखवतात रे 1-1.5 तास. तो पेट्रोलवाला मला बोलत होता की अर्धा तास पाहिजे, फक्त अर्धा तासात तुम्ही पोहोचू शकता. 15 आहे ना? नाही 15 एवढं नाही रे, 10 किलोमीटर असेल, 10-12 किलोमीटर पुढे त्याच्या. बघ आता आपण काय नॉनस्टॉपच मारायचे. आपण 50-60, 60-50 ठेवला स्पीड तर आपण आरामात पोहोचू शकतो. झप. फक्त घाट सेक्शन असताना नाही स्पीड वगैरे आता काहीच नाही. ओके आहे, रोड रस्ता ओके आहे, पण आता हे असं वरती जायचं आहे की असं जायचं तेच कळत नाही आहे. हॉटेलला पोचायला आम्हाला अजून अर्धा तास आहे, पण हालत एवढी टाईट झाली ना, बोट ना हे बघा एकदम कडक झाली. अशी क्लच आणि ब्रेक दाबायलाच जमत नाही. एवढं म्हणजे गाराटलोय मी अक्षरशः. फोन आला, कोणातरी फोन आला. ऐक हॅलो. फायनली आम्ही पोचलो हॉटेलला. पोचल्यानंतर आमची परिस्थिती काय आहे बघा. बाईकवरून डायरेक्ट उतरलो, काढलंच नाही काय. मी डायरेक्ट कुठे आलो बघा, हे बघा हिटरच्या इथे, यांच्या आपले होमस्टे आहे त्यांच्या डायरेक्ट किचनच्या इथे आलो आहे आम्ही. बघा ही काहीची परिस्थिती बघा काय झाली आहे. हे भाईसाहेब मस्त लवकर पोचले म्हणून एकदम तयारीत आहेत बघा. हा आता थोडं बरं वाटलं बाबा. हे बघ आमची बोटच ही अशीच होत नव्हती, अशी असंच होत नव्हतं माहितीये का. माझी हालत टाईट झाली बाई. तो तिकडे काय म्हणजे परिस्थिती अशी आली की काय माहितच नाही. मी काहीच बघू शकत नाही, एवढं सगळं टाईट झालेलं आहे. बोट मायनस भी नाही आहे. हा मायनस भी नाही, 4 आहे. मायनस नाही.
होतं. पण ते मायनस नव्हतं. नाही पण पेट्रोल पंपला दोन होतं. होतं. मतलब मायनस में तो पूरा हालत खराब ना भाई. ए भाई आता खरं कळतंय की आपली थंडी आणि इकडची थंडीमध्ये फरक किती आहे. हमारे मी इधर इथनं ठंडी है उठणारच लेकिन नाही. ऐसा मी नहीं. इथेच झोपते. ये तो एकदम लेकिन सुबह नहीं रहेगा ना इतना. हाँ सुबह नहीं रहेगा. हाँ सुबह सकाळी नसते थंडी. मी इथेच झोपते. ऐकलं का मी रात्री इथेच झोपते. मी ना रूम मध्ये नाही हे तुला आता बाहेरून आल्यानंतर झालं वाटतं का. नाही थोडं वेळी बेटर हा एकदा जेवलं की आपण ओके वाटेल. आता थोडंसं बेटर वाटेल. अशा प्रकारे आम्ही आज पोचलो पँगॉंगला. आजचा दिवस संपला फायनली. 11 वाजता जेवलो. जेवण सुंदर. होमस्टे एक नंबर आहे. हा तुम्हाला होमस्टे सकाळी दाखवतो कसं आहे. आता तेवढी आता आमच्यात ताकद नाही आहे. पण जेवल्यानंतर थोडंसं आम्हाला जरा ताकद आली आणि थंडी आता पळाली. आणि इकडे हीटर आहे बघा. हीटरमुळे बघा हा इथे हीटर आहे. इथे समोर किचन आणि ही आपली सगळी मंडळी बसली आहे जेवायला. जेवणाची पद्धत बघा कशी बसून मस्त. आणि हीटर असल्यामुळे थोडं बरं वाटलं. आता बाहेर गेलात ना 2 मिनिटाच्या बाहेर गेलात तर लगेच परत असं होतं. पण मजा येते. 4 टेम्परेचर आहे 4 टेम्परेचर 4 आहे पण मायनस नाही आहे. 6 आहे. 6 4 दाखवतो. नाही 6 आहे. अधूनमधून ते 4-6 असं होतंय ना. पण ओके आहे. मला वाटतं उद्या आपल्याला मायनसमध्ये मिळू शकतं हाणलेला. धमाल येते. आज मजा आली. थोडी ऑफ रोडिंग वगैरे झाली. बाईकमुळे थोडं आम्ही स्लो आलो. हे भाई सगळे फटाफट आले सगळे झप करत. पण आता बसलेत बघा कसे. शोकचा रस्ता खराब होता आपण. कुठला शोक हा शोकचा तो अगोदरचा ना. हा मग तो भाई त्याच्यात आम्ही किती मला वाटलं आता हा पडणार नशीब. आम्हाला मंदारची काळजी होती. आम्हाला फक्त मंदारचीच काळजी होती. तुझी आणि याची काळजी नाही कशी आणली तर आणली बरं आणली. मेन काय होतं ही होती ना. त्याची बाई त्याला कुठे पण सोडतोय ना कुठे पण. ह्याची गाडी छोटी आहे. दुसरी गोष्ट त्याची चला असं हा व्हिडिओ संपवतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटू. बाय.